खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन बारामती लोकसभा प्रभारी आणि खडकवासला विधानसभा निरीक्षक अरुण अण्णा गायकवाड यांनी केले होतं। अध्यक्षस्थानी बसपाचे महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पुणे खान्देश झोन प्रभारी किरण आल्हाट उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षावर प्रकाश टाकत त्यांनी अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी केली। तसेच उपवर्गीकरणाचा निर्णय संसदेत चर्चा करून रद्द करावा आणि समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांसाठी एकत्र यावं असं आवाहन केलं। जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनीही उपवर्गीकरणाबाबत मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रवीण वाकुडे यांनी केले, तर आभार आयोजक अरुण अण्णा गायकवाड यांनी मानले। या प्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष परशुराम अरुणे, जिल्हा सचिव राजरतन शाक्य, खडकवासला विधानसभा प्रभारी मुकेश शेलार, अध्यक्ष सुशील कदम, पुणे लोकसभा प्रभारी आकाश डावकर, दीपक भालेराव, प्रतिभाताई शाक्य, लालसरे साहेब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेशजी खंदारे, राम डावकर, मनोज कसबे, निलेश भालेराव, कन्हैया जयस्वार आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हे भेटलं पाहिजे ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी या जर या देशाच्या पंतप्रधान झाल्या बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नाने, तर आदरणीय बहनकुमारी मायावतीजी या अण्णाभाऊ साठेंना नक्कीच भारतरत्न देतील। कारण की अण्णाभाऊ साठेंचं जे काही योगदान साहित्य क्षेत्रामध्ये आहे ते साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाला गेले होते, ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील अण्णाभाऊ साठेंबद्दल गौरवोद्गार काढले होते आणि रशियामधले समाजवादी साहित्यिक जे आहेत, गॉर्की नावाचे, त्यांचं गॉर्की नाव होतं मॅक्सिस गॉर्की, तर यांनी समाजवादाच्या माध्यमातून तिथल्या गरीब समाजाचं दुःख मांडलं होतं। ज्या पद्धतीने त्यांनी रशियातल्या गरीब समाजाचं दुःख मांडलं होतं, तशाच ताकदीचं दुःख भारतातल्या गरीब समाजाचं अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यातनं मांडलंय। हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान असताना मॉस्कोमध्ये सांगितलं होतं। आज अण्णाभाऊ साठेंचं साहित्य भारतापासून मॉस्कोपर्यंत, रशियापर्यंत देशातल्या जगातल्या 27 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे, त्याचा अभ्यास चालू आहे। तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जे आहे हे लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारं साहित्य आहे। जो पिचलेला वर्ग आहे त्या पिचलेल्या वर्गामध्ये आत्मभान आणणारं ते साहित्य आहे आणि त्या साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे। महाराष्ट्र सरकार जे ते जातीवादी सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे ते अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे कमी प्रमाणात प्रकाशित करतंय, तर त्या सरकारला देखील आम्ही सांगतोय की अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य विविध खंडांमध्ये अण्णाभाऊ साठेंवरती संशोधन होऊन त्यांनी ते प्रकाशित केले पाहिजे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वर्गीकरणाच्या माध्यमामध्ये समाजामध्ये जी काही फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे, तर या देशातला पंतप्रधान जो आहे तो वर्गीकरणाच्या समर्थनात आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वर्गीकरणाच्या समर्थनात आहे, या देशातलं जे सर्वोच्च न्यायालय ते वर्गीकरणाच्या समर्थनात आहे। मग अशा वेळी आंबेडकरवादी विचाराच्या बाबासाहेबांनी देशाच्या संविधानामध्ये जो आरक्षणाचा विचार मांडला होता, संविधान सभेमध्ये 341 आणि 342 कलमासंदर्भात जो बाबासाहेबांनी विचार मांडला होता, त्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराच्या विरोधामध्ये हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि त्यामुळे जेवढे म्हणून आंबेडकरवादी लोक आहेत ते विविध पक्षामध्ये आहेत। आज राजकीय मजबुरी म्हणून कोण काँग्रेसमध्ये असन, कोण बीजेपीमध्ये असन, कोण शिवसेनेमध्ये असन, कोण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असन, पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जे लोक ह्या पक्षांमध्ये आहेत, या सगळ्याच पक्षांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की वर्गीकरणाचा हा जो मुद्दा आहे तो आपल्या सामाजिक हिताचा मुद्दा आहे आणि त्यामुळे सगळ्याच पक्षातील अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या लोकांनी वर्गीकरणाच्या विरोधात एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करून वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपला निषेध नोंदवून केंद्र सरकारला मजबूर केलं पाहिजे की देशाच्या संसदेमध्ये वर्गीकरणाच्या विरोधामध्ये त्यांनी कायदा पास करावा आणि वर्गीकरण आणि संविधानाच्या 9व्या सूचीमध्ये आरक्षणाचा विषय जो आहे तो टाकावा, जेणेकरून आरक्षणाच्या विषयाला इतर कोणीही हात घालू शकणार नाही। खडकवासला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जो कार्यक्रम यशस्वी केला त्याच्यावर त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या हार्दिक अशा ह्या शुभेच्छा देतो। कसं वाटलं प्रदेश प्रभारी आले आज कार्यक्रमाला, कसं वाटलं? आता प्रदेश प्रभारी आल्यानंतर तर कार्यक्रमाला तर शोभा येणारच आहे ना साहेब।
आज काय दुसरे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम. आणखी अण्णा ह्या जयंतीनिमित्त तुम्ही कोणकोणते उपक्रम घेतले? या जयंतीनंतर बरेच असतात. शिवजयंती असते, अजून तुम्हाला सांगतो आंबेडकरी जयंती असते. अजून मी अनाथ आश्रम मुलांना जेवणाचा कार्यक्रम करतो. त्यांना कपडे, ही शाळेचा, डॉक्टरचा खर्च ही मी सगळ्या माझ्या स्वबळाच्या खर्चाने करतो. या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.